खेड तालुक्यातील चाकाळे येथील ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिरात नुकत्याच पार पडलेल्या सुवासिनी उत्सवाला शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदासभाई कदम, राज्यमंत्री योगेश कदम यांनी विशेष भेट दिली। यावेळी त्यांनी देवीचं दर्शन घेऊन उपस्थितांना उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। या भेटी दरम्यान कदम यांनी चाकाळे महालक्ष्मी मंदिराला लवकरच तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण ग्वाही दिली आहे। या प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री रामदासभाई कदम, राज्यमंत्री योगेश कदम यांच्या सोबत त्यांच्या पत्नी श्रेया कदम आणि काका अण्णा कदम उपस्थित होते। मंदिर परिसरात ग्रामस्थ आणि भाविकांची मोठी गर्दी जमली होती। योगेश कदम यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यास या परिसराचा विकास वेगाने होईल, पर्यटन वाढेल आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं त्यांनी स्पष्ट केलं। यासाठी ग्रामपंचायतीने आवश्यक प्रस्ताव तात्काळ सादर करावा असं आवाहनही त्यांनी केलं। राज्यमंत्री योगेश कदम यांच्या या घोषणेने चाकाळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याने मंदिराची महती राज्यभर पसरेल आणि विकासाला नवी दिशा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। आज देवीच्या आशीर्वादाने आपल्या ह्या उत्सवाच्या निमित्ताने पहिल्यांदाच गृहराज्य मंत्री म्हणून याचा योग जुळला आणि हे देवीच्या आशीर्वादामुळे शक्य झालं। आज नक्कीच देवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्राची सेवा करत असताना, आपल्या मतदारसंघाची सेवा करत असताना या देवीच्या या उत्सवाला अजून मोठं स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी आताच इथे विचारलं की आपल्या हे देवस्थान यात्रास्थळामध्ये आहे का, समावेश नाहीये। आता सरपंचताई इथे आहेत, मी आता शेवटी ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून देखील आपण लगेचच्या लगेच प्रस्ताव ग्रामपंचायतीने सादर करा। आपले हे देवस्थान आपण यात्रास्थळामध्ये आपण ह्याची मंजुरी आपण मिळवून घेऊ, जेणेकरून हा होत असला इथे भव्यदिव्य असा उत्सव, ह्या उत्सवासाठी अधिक भार शासनाचा देखील आपल्याला लावता येईल। या परिसराचं सुशोभीकरण करण्यासाठी देखील शासनाचा तिथे भार आपल्याला निधी आणता येईल। एकंदरीत ह्या देवीची सेवा ह्या निमित्ताने करण्याची संधी आपण आम्हाला द्या।